मित्रांनो फायनली मी पोचलो आहे मुत्तप्पन मंदिरात. असं आतमध्ये कायसा एंट्रन्स आहे आणि केरळमधील आहे ना कुन्नर या गावात आहे ना, कुन्नर या शहरात मुत्थप्पन देवतांचे आहेत ना खूप सारी मंदिरं आहेत. मुत्थप्पन हे भगवान श्री विष्णू आणि श्री शिवशंकरांचे एक अवतार आहे आणि विशिष्ट असं काय आहे की मुत्थप्पन जे देवता आहेत ना त्यांचं वाहन आहे ना कुत्रा आहे. तर मुत्थप्पन मित्रांनो हे बघा चारी साईडला आहे ना खूप सुंदर असं काम केलेलं आहे मंदिराचं ना. खूप पागल झालो आणि एकदम असं केरळामध्ये आल्यासारखी वाईब येते मित्रांनो. तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोराच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आहे ना संडेचा ऑफ आहे मला, तर आज म्हटलं कुठेतरी जावं. तर आहे ना आपल्या इथे ना एक हिडन टेम्पल आहे जे साऊथ इंडियन लोकांचं आहे. तर त्याला मी विजिट करायला जातो आहे. तर तुम्हाला ते दाखवतो आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. तर चला जाऊया आपण. मित्रांनो फायनली मी पोचलो आहे मुत्तप्पन मंदिरात. स्टेशनवरनं आलो आहे. हे बघा हा असा एंट्रन्स आहे स्टार्टिंगचा. आता जाऊया आतमध्ये. इथला परिसर आहे ना पूर्ण शांत आहे आणि जर कोणी आहे ना स्टेशनवरनं येत असेल ना तर विरार ईस्टला उतरल्यावर आहे ना ते बरफपाडा हे स्टॉप आहे. तिथे आहे ना शेअरिंगच्या रिक्षा येतात, इथे येतात. तर ते ना इथेच आहे बरफपाडा. त्यांना जर मुत्तप्पन टेम्पल सांगितलं ना तर इथे सोडतात ते लोक. 40 रुपये काहीतरी शेअरिंगची कॉस्ट आहे इथे यायला. तर मित्रांनो इथला परिसर एकदम शांतता आहे आणि मुत्तप्पन टेम्पल आहे ना ही साऊथ इंडियन टेम्पल आहे आणि विरारमध्ये आहे ना खूप क्वचित जणांना माहीत आहे हे टेम्पल. हे बघा असं आतमध्ये कायसा एंट्रन्स आहे आणि केरळमधील आहे ना कुन्नर या गावात आहे ना, कुन्नर या शहरात मुत्थप्पन देवतांचे आहेत ना खूप सारी मंदिरं आहेत आणि त्यापैकी एक विरारला एक असं मंदिर मस्तपैकी बांधलेलं आहे. आणि हे मुत्थप्पन हे भगवान श्री विष्णू आणि श्री शिवशंकरांचे एक अवतार आहे आणि मस्त असं ते पण मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. नक्कीच इथे जर विरारला कोण येत असेल ना विरारला तर ह्या मंदिरात पण एकदा विजिट करा. खूप शांतता आहे आणि 12 वाजता काहीतरी पूजा असते. तर तेव्हा आहे ना हे दरवाजा ओपन करतात देवांचा मुखदर्शनाचा. तर मी बघतो 12 वाजेपर्यंत वाट बघतो. आता तरी इथे कोण दिसलं नाही पुजारी बिजारी. तर बघूया कसं काय. आणि तुम्हाला जर माहिती देता येत असेल ना मला तर त्यांच्याकडून मी नक्कीच तुम्हाला माहिती देतो या मंदिराची. स्टार्टिंगलाच आहे ना इथे कुत्रा झोपलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं काय आहे की मुत्थप्पन जे देवता आहेत ना त्यांचं वाहन आहे ना कुत्रा आहे. तर इथे आहे ना कुत्र्यांना खूप मान दिला जातो. इथे कुठले हडतूड करत नाहीत इथे. आणि इथे पण आहे आणि कुन्नर जिथे केरळामध्ये आहे ना तिथे पण कुत्र्यांना खूप सन्मान दिला जातो. मुत्थप्पन या देवतांना आहे ना मित्रांनो जे भोग देतात म्हणजे आपण कशी वाढी देतो त्याला आहे ना मासे आणि ताडीचा रस असतो ना ते प्रसादाला ठेवतात त्यांच्यासाठी. असं म्हणजे त्यांच्याकडे मानलं जातं. त्यांना प्रसादाला ते देतात भोग. तर आता बघूया 12 वाजता आरती होईल. 12चा टाईम आहे. 10:30 ते 11:30 आणि वाटतं 12 ते 12:30पर्यंत आहे ना आरती असते मध्ये. तर त्या टायमाला आहे ना हा दरवाजा ओपन करतात आणि बापांचं दर्शन देतात. तर बघूया भटजी कधी येत आहेत आणि बघू. जर 12 वाजता तर आले तर दर्शनच घेऊन जाऊ. आता वाजले काहीतरी 11:30 12 11:30 दरम्यान वाजले. तर बघूया आपल्याला दर्शन भेटते का. मित्रांनो हे बघा चारी साईडला आहे ना खूप सुंदर असं काम केलेलं आहे मंदिराचं आणि इंटिरियर बघून आहे ना खूप पागल झालो आणि एकदम असं केरळामध्ये आल्यासारखी वाईब येते मित्रांनो. हे बघा सुंदर असं मंदिराचं काम आहे आणि आताच नुकते ना भटजी आले आणि त्यांना विचारलं मी की 12 वाजता पूजा करतायत का. तर ते बोलले हा करतात. तर तेव्हा आहे ना मंदिराचा जो गेट आहे ना तो उघडतील तर तुम्हाला दर्शन देतो बाप्पांचं. आणि बघूया कॅमेरा अलाउड आहे काय. तसं काय बोलले नाहीत मला. आणि या साईडला बघा कौलारू बांधकाम आहे. खूप कौलारू आहे. मस्त असं मंदिर आहे मित्रांनो. आणि जर कोण विरारमध्ये येत असाल ना तर आहे ना नक्कीच या मंदिराला विजिट करून जावा. आणि द्वारकाधीश मंदिर आहे ना ते ह्याच्याहून जरासं पुढे आहे आणि हे जरासं पाठी पडतं. जर गुगल मॅपवर लोकेशन टाकली ना मित्रांनो या मंदिराची तर लगेच दिसते. तर नक्कीच ह्या मंदिराला पण विजिट करून जावा. आणि मित्रांनो हे पूर्ण मंदिर आहे ना एकदम शांत आहे. आता
तर मी एकटा आहे ना, मी एवढा स्लो बोलतो तरी पण ह्याच्यात आहे ना आवाज कॅमेऱ्यात प्रॉपर जात असेल, कारण कोणीच नाही मित्रांनो आणि खूप शांत प्लेस आहे. नक्की जिथे ना मित्रांनो एकदा विजिट करून जावा आणि सुंदर असं मंदिर आहे. मी तुम्हाला दर्शन देतो बापांचं. मित्रांनो हे बघा, शनिवार आणि रविवार आहे ना ह्या मंदिरात प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामचंच काम आहे ना इथे बाहेर चालू आहे. आणि जर कोणी येत असाल ना तर शनिवार रविवार नक्की तिथे येऊन जावा. मी पण ट्राय करेन यायचं, कारण माझं काम आहे, सेकंड शिफ्ट चालू आहे, त्यामुळे टाईम भेटत नाही. जर मला पॉसिबल झालं ना तर नक्कीच या मंदिरात येईन, कारण शनिवार आणि रविवार आहे ना इथे प्रोग्राम आहे. म्हणजे अशी आपल्या गावची जत्रा असते त्या टाईपचं इथे तसा मोठा प्रोग्राम आहे. तर कोण जर येत असेल माझा व्हिडिओ बघून तर नक्की तिथे या, शनिवार रविवार या, म्हणजे मोठा प्रोग्राम आहे. आणि इथले जे कल्चर आहे, ह्या लोकांचं जे कल्चर आहे ते आपल्याला समजण्यात येईल त्याद्वारे. तर नक्की तिथे या, व्हिजिट करा. मित्रांनो सुंदर असं दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं. आणि इथे जास्त पब्लिक कोण नाही, त्यामुळे मस्त असं सुंदर असं दर्शन घ्यायला आलं. आणि परिसर एवढा शांत आहे ना की काय बोलू तुम्हाला. नक्कीच इथे जर विरारला जर इथून द्वारकाधीशच्या इथून येत असाल ना तर या मंदिरला नक्कीच व्हिजिट करा. आणि जास्त वेळ नाही लागत, इथून मेन रोडलाच आहे मंदिर. तर नक्कीच आपला व्हिडिओ बघून जर कोण येत असेल ना तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करा. मित्रांनो खूप भारी वाटलं इथे येऊन आणि आहे ना खूप मन प्रसन्न झालं, कारण अशी जी शांतता आहे ना मुंबईमध्ये किंवा विरारमध्ये कुठे अशी शांतता नाही. आता तुम्हाला इथे गाड्यांचा आवाज पण जास्त येत नसेल, ते तुम्हाला समजत असेल, कारण हे बघा या साईडला मेन रोड आहे आणि या साईडला आतमध्ये मंदिर आहे. पण आहे ना जरा पण कुठे गाड्यांचा आवाज येत नाही. आणि इकडे आहे ना शनिवारी आणि रविवारी आहे ना इथे आपल्या इथे जत्रा जशी असते तसं इथे त्यांचा उत्सव आहे. तर नक्कीच आहे ना या साईडला आहे बघा, इथे काम चालू आहे आणि शनिवार आणि रविवार आहे ना इथे मोठासा उत्सव आहे. आणि त्याचं मी इन्व्हिटेशन आहे ना व्हिडिओमध्ये टाकलं आहे, ते नक्कीच पॉज करून बघा. आणि जर तुम्हाला जमत असेल ना तर इकडे नक्कीच व्हिजिट करा शनिवार आणि रविवारी. आणि यांचे देवता आणि कसे असतात आणि त्यांची ट्रेडिशन कसं आहे ते तुम्हाला त्या माध्यमातून समजून येईल. मी पण बघेन, ट्राय करेन येण्याचं. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि काळजी घ्या. जय शिवराय.